साठी आता मतदानाला निवडून येण्याच्या शुभेच्छा देणार. कारण मुलगा आहे माझा, पहिल्या वेळा निवडणुकीत उभं राहिलेला आहे आणि यश हे त्याचंच आहे. आज भावनिक दिवस पण आहे, अभिषेक नाही आहे, आठवण येतात का? आठवण येणारच ना, आठवण येणारच. लोकांना काय आव्हान करणार? लोकांना सांगणार जी लोकांनी जी कामं केलीत मुंबई महापालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, चांगले उमेदवार निवडून द्या, एवढंच लोकांना आवाहन करणार. सौरभ, पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीच्या मैदानात आहात, कसं वाटतं तुम्हाला? नक्कीच पहिल्यांदा निवडणूक लढत आहे, त्याबद्दल मला एक वेगळा अनुभव नक्की आहे. पण असं डॅडींमागे नेहमीच या निवडणुकीच्या काळामध्ये गेले वयाच्या 20 वर्षापासून मी होतो आणि आज या दिवशी फक्त मला दादाची दृश्य आपण पाहताय. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. सकाळी 7:20 ते मतदान केंद्रावर पोहोचले. 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सुरुवातीला त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय. दुसरीकडे आशिष शेलारांची दृश्य मतदान केंद्राच्या बाहेर म्हणजे रांगेमध्ये उभे राहून सर्व प्रक्रिया पूर्ण करत आशिष शेलार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झालेली आहे आणि अनेक दिग्गज हे आता मतदान करण्यासाठी या मतदान केंद्रांवरती पोहोचल्याचं आपण पाहतोय. मोहन भागवत यांनी देखील मतदान केलेलं आहे, तर तिकडे रवींद्र चव्हाण, आशिष शेलार हे देखील मतदानाचा हक्क बजावतायत. नागपूर आणि विदर्भ हा भाग जो आहे तो खास करून भाजपचा गड म्हणून मानला जातो आणि नागपूरमध्ये सुद्धा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो, मुख्यमंत्री. निवडणुका लोकशाहीचं जे तंत्र असतं त्याचा एक अनिवार्य भाग आहे आणि म्हणून ते सर्व नागरिकांचं कर्तव्यही आहे आणि त्याच्यामुळे जनहिताचा विचार करून आपल्याला योग्य वाटतो त्या उमेदवाराला मत देणे हे जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकाने केलं पाहिजे. त्या दृष्टीने आणि त्या दिवसाचं ते पहिलं कर्तव्य असतं म्हणून मी पहिले येऊन नंबर लावला. लोकशाही प्रजातांत्रिक रचना का एक अनिवार्य भाग चुनाव है और इसलिए वो नागरिकों का कर्तव्य भी है. तो संतुलित विचार करके, जनहित का विचार करके योग्य लगता है उस उम्मीदवार को मत देना, वोट देना, ये अपना कर्तव्य रहता है. उस दिन का वो पहला कर्तव्य होता है, इसलिए मैंने पहले आके नंबर लगाया. धन्यवाद. उद्बोधन में गांव, शहर, राज्य और देश के बारे में बात करते हैं. ये शहर सबके ये पूरे चुनाव है, नागरिक कर्तव्य और आम आदमी की स्थानीय समस्या जो है उसके ऊपर प्राधान्य के ऊपर ये पूरे चुनाव. इसलिए मैंने बोला जनहित का विचार करके उसमें सब आता है. पडले पाहिजे. निवडणूक आयोगही सांगतो, तुम्हीही सांगता, आम्हीही सांगत असतो. आता परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल. बताए आप भी प्रयास कर रहे हैं, चुनाव आयोग भी बार बार करता है और हम भी लोग कहते हैं प्रयास करते रहे. एक न एक दिन सबके मन में जो सज्जन है वो जागेगा और अपना काम करेगा. अवेलेबल बेस्ट तुम्ही नेहमी सांगत आले, अवेलेबल बेस्टचा अवेलेबल बेस्टच ठीक आहे. नोटा म्हणजे सगळ्यांना आपण रिजेक्ट करतो तेव्हा आपण नको असलेल्या माणसाला प्रमोट करतो, असं होतं ते. म्हणून नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिलेला ऑप्शन असला तरी त्यातल्या त्यात चांगला माणूस. अराजक हे सगळ्यात वाईट, राजा नसणं असं महाभारतात आहे, भीष्मांनी म्हटलं आहे. धिक अराजकम असं त्यांनी म्हटलं आहे. तेणु कोणीच नाही, त्यापेक्षा कोणीतरी हवा. देश चालण्याच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. देखो, नोटा ये लोगों के मन में जो
उद्वेग रहता है, उसके लिए एक रास्ता दिया है, ये बात सही है, परंतु किसी को नहीं देना, यानी जो नहीं चाहिए उसको मिलना, ऐसा होता है। महाभारत में अराजक का निषेध किया है भीष्म जी ने, धिक अराजकम, ऐसा उन्होंने कहा है। तो कोई राजा नहीं है इससे जो उसमें त्यातल्या त्यात, ऐसा मराठी में कहते हैं, उसमें जो अच्छा लगता है सबसे उसको देना, ये ज्यादा अच्छा है। कोई तो भी होना चाहिए। धन्यवाद।